स्टार्ट. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, सस्नेह नमस्कार. परिच्छेद. आपल्या बँकेचे संस्थापक आदरणीय माधवराव देशपांडे यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम विनम्र अभिवादन करतो. आपल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँका नियमित नाशिकच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा तोटा पत्रक व अंदाजपत्रक संचालक मंडळाच्या वतीने आजच्या या 103व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या सभेसाठी आपण सर्वांनी दिलेल्या उपस्थितीबद्दल आपण सर्वांचे मनापासून स्वागत करतो. उत्तर महाराष्ट्रातील 103 वर्ष पूर्ण करणारी सरकारी कर्मचाऱ्यांची ही एकमेव बँक म्हणून आपण सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. बँकेच्या या यशात आणि विकासात आपली मोलाची साथ आहेच आणि ती यापुढेही वृद्धिंगत होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. बँकेच्या सन 2023 ते 2028 या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाचे निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्व 21 उमेदवारांना आपण मोठ्या मतांनी निवडून देऊन आमच्यावर व्यक्त केलेल्या विश्वासास तडा जाणार नाही याची ग्वाही देतो. परिच्छेद. आपण आम्हास एका हाती सत्ता दिली असल्याने आमची सर्वांची जबाबदारी वाढली आहे, हेही नमूद करतो. नवनिर्वाचित संचालक मंडळातील बहुतेक संचालक तरुण आणि अनुभवी असल्याने बँकेचा संपूर्ण अभ्यास करून व तज्ज्ञांच्या सल्ल्याने निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करणे, सभासद वाढीसाठी कार्यक्रम तयार करणे, निम सरकारी संस्थांचे सभासद करण्याबाबत विचार करणे, बँकेचे ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व सभासद या सर्वांना न्यायोचित होईल असे व्याजदर ठरविणे व त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देतो. आपल्या बँकेच्या ठेवीमध्ये सेवानिवृत्त सभासदांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना देखील चांगला व्याजरूपी परतावा देण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत. बँकेच्या सभासदांचे वर्गणीमध्ये यापूर्वी केलेली 5% कपात बँकेच्या अर्थकारणावर परिणाम करणारी तसेच सभासदांना कमी परतावा देणारी असल्याने त्याबाबत पुनर्विचार करण्याबाबत आपण अपेक्षित त्या सूचना देऊन सहकार्य करावे ही आग्रहाची विनंती. बँकेच्या संचालक मंडळाला व्याजदर ठरविण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेने दिलेला असला तरी त्याचे रेपो दराशी सुसंगत प्रमाण राखणे बँकेवर बंधनकारक आहे. सबब व्याजदर कमी जास्त करण्याबाबत संचालक मंडळ योग्य तो अभ्यास करून आपल्याला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याबाबत आपण निश्चित असावे. बँकेच्या खर्चात काटकसर, शिस्त व पारदर्शकता या त्रिसूत्रीचे पालन करून कामकाज करण्यात येईल याची ग्वाही देतो. निवडणूक काळात आमच्या विजयासाठी ज्यांनी मनापासून प्रयत्न केले व शेवटपर्यंत भरभक्कम साथ दिली त्या सर्वांचे मी बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि यापुढेही असेच सहकार्य व प्रेम आपण द्याल अशी सदिच्छा व्यक्त करतो. स्टॉप.